हाय, तर मी सिद्धेश महाराज. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या हिंदुस्थानाला पडलेलं एक सुंदर स्वप्न, हिंदुस्थानचा इतिहास आणि राजकारण बदलून टाकणारं एक झंझावाती वादळ. उत्तरेकडील काबूल कंदाहार पासून नर्मदेच्या तीरापर्यंत मुघलांचं साम्राज्य पसरलेलं होतं. भूमिपुत्रांना स्वदेशात स्थानच राहिलं नव्हतं. यवनी आक्रमणांच्या लाटांमागून लाटा येत होत्या. ते परतवण्याचं सामर्थ्य कुणातही उरलेलं नव्हतं. राजपुतांनी प्रयत्न केले, पण त्यांना फारसं यश आलं नाही. शेवटी हे आक्रमण परतवून लावून ठामपणे उभे राहिले ते महाराष्ट्रातील मराठेच. त्या काळातील या निरक्षण मराठ्यांचा सुवर्णाक्षराने लिहावा असा तेजस्वी इतिहास घडला तरी कसा? या इतिहासाचा निर्माता आणि भाग्य विधाता आहे तरी कोण? या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे, शिवछत्रपती. गनिमी कावा या युद्धनीतीचा पाठ जगाला शिकवणाऱ्या अनेक प्रसंगांपैकी एक प्रसंग म्हणजेच लाल महालातील शाहिस्ते खानावरील हल्ला. महाराजांनी शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि त्याची 3 बोटं कापली. एवढ्यावर शाहिस्ते खानाची स्वराज्यावरील स्वारी संपत नाही. महाराज किती मोठे होते हे जर जाणून घ्यायचं असेल तर आधी शत्रू किती मोठा होता हे जाणून घ्यावं लागेल. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जागर करण्यासाठी माननीय उमेश दादा पोवार नेतृत्वात तयार झालेला मावळा कोल्हापूर सादर करत आहे लाल महालातील शिवसंग्राम. अबुल मुजफ्फर मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब शहंशाह गाजी आलमगीर बहादुर आ रहे हैं. बंद करवाओ उसे, बंद करवाओ. ये सब छोड़ो शहजादे. कानों में सुराख कर रहा है ये उबलते तेल जैसे तकलीफ दे रहा है हमारे कानों में. तुम्हें पता है शहजादे क्यों चुभ रहा है हमारी कानों में? हम मुगलों ने कभी हार नहीं देखी और आज हम ये क्या देख रहे हैं? वो दक्खन में उस सिवा ने अपनी सल्तनत की तामीर की है, वो भी ठीक हमारी आंखों के सामने. स्वराज्य बोलते हैं सब उसे, स्वराज. क्यों हर बार हमारे हर सूबेदार को शिकस्त दे रहा है वो? क्यों? अब्बा हुजूर, हम लाते हैं उस सिवा को. इस बार हम उसे शिकस्त दे के ही लौटेंगे.
तुम लाओगे सिवा को, तुम पकड़ोगे उसे। अरे नाच खाना और नशे से फुर्सत है तुम्हें? तुम्हें क्या लगा वो कोई भेड़ बकरा है जो दौड़े दौड़े और पकड़ लिया? अरे वो सिवा है, सिवा। पूछो इन मनसबदारों को क्या है सिवा, कैसी हालत बना रखी है सिवा ने इनकी। बताओ बताओ इनको। एक भी उस सिवा के सामने आज तक टिक नहीं सका शहजादे। पूछो पूछो हमारे मामूजान अमीर उमराव शाहिस्ता खान साहब को। बताओ कितनी शान और शौकत और जोश से निकले थे सिवा को दिल्ली लाने। बताओ इसे मामूजान, क्या है सिवा, बताओ। सिवा जी, महाक्रूर आणि बलाढ्य अशा अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केल्यानंतर अपमानित झालेल्या आदिलशहानं शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी सिद्दी जोहर याची नेमणूक केली. सिद्दी जोहर प्रचंड अशी फौज घेऊन जोरानं घोडदौड करत आला. त्यावेळी मिरज प्रांतात असलेल्या महाराजांनी पन्हाळगडावर आश्रय घेतला. पन्हाळ्याला सिद्दी जोहरनं वेढा दिला आणि त्याच वेळी आदिलशहाने एक योजना आखली. मुघल बादशाह औरंगजेबाकडे त्यानं मैत्रीचा खरिदा पाठवला. आदिलशाही फौजेनं महाराजांना पन्हाळ्यात वेढ्यात अडकून ठेवायचं आणि दिल्ली बादशाह औरंगजेबाच्या मुघल सैन्यानं मराठ्यांची राजधानी राजगडावर हल्ला करून संपूर्ण मराठ्यांना नेस्तनाबूत करायचं अशी ती योजना होती. मुघल बादशाह औरंगजेबानं 70,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ अशी 1,00,000ची प्रचंड फौज देऊन त्याचा सख्खा मामा असलेल्या शाहिस्ते खानाला स्वराज्यावर चालून जायला सांगितलं. एका बाजूला शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकलेले होते आणि त्याच वेळी स्वराज्यावर एक अतिशय मोठं संकट शाहिस्ते खानाच्या स्वारीच्या रूपाने येत होतं. इथनं चालू झालं मगाशी. राजे राजे घात झाला. काय झालं पंत? कोणाचा घात झाला? असं काय ऐकलं तुम्ही ज्याच्यामुळे इतके घाबरून गेलाय? अहो राजे, शाहिस्ता खान लाखांची फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. राजे राजे आता काय करायचं? पंत, ही खबर तुम्हाला कोणी दिली? सिद्दी जोहरने. ही सिद्दी जोहरची तर चाल नसेल. राजे, ही चाल नसेल आणि खबर खरी असेल तर? राजा, ही खबर खरी असणार. आपण इथं अडकून पडलोय याचा तो फायदा घेणार. राजे, आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे. काय करायचं ते सांग. जगदंब, बाजी आपले प्रयत्न तर सुरूच आहेत. आता सिद्धीला तडाखा देऊन वेढ्यातून बाहेर पडायचं आहेच. राज, आता निर्वाणीचा हल्ला करू, बाहेर पडू आणि राजगडाला वाचू. तो राजगडावरच हल्ला करणार. आज्ञा करा राज, आज्ञा करा. बांधल आम्हाला राजगडाची चिंता नाही. अहो राजे, लाखांची फौज निघाली. गंगाधर पंत, लाखांची फौज जर मावळात आत शिरली तर तिला बाहेर पडायला मुश्किल होऊन जाईल. तानाजीराव, येसाजी, सरदार नलवडे, सरदार मरळ पोखरी ही सर्व मंडळी वाघाच्या काळजाची आहेत. शिवाय राजगडावर प्रत्यक्ष जिजाऊ आऊसाहेब आहेत. जर त्यांनी रुद्रावतार धारण केला तर शाहिस्ते खानाची खैर नाही. म्हणूनच शाहिस्ते खानामध्ये शहाणपणा जर अबाधित असेल तर त्यानं राजगडाची वाट धरू नये. बाकी त्याची मर्जी. या संकटाच्या चाहुलीनं संपूर्ण स्वराज्य हादरलेलं होतं. राजांच्या अनुपस्थितीत आता या शाहिस्ते खानाला रोखणार तरी कोण? आता या परिस्थितीत शाहिस्ते खानाशी लढणार तरी कोण? अशा असंख्य प्रश्नांची वादळ वाहू लागली. राजे स्वतः पन्हाळ्यावर वेढ्यात अडकलेले होते. पण या सगळ्या बिकट परिस्थितीतही स्वराज्य रक्षणासाठी राजधानी राजगडावर ठामपणे पाय रोवून उभ्या होत्या त्या मासाहेब जिजाऊ. आऊसाहेब, राजे अजून वेड्यात अडकून पडले. कित्येक महिने उलटले. राजे कधी येतील आऊसाहेब? मला तर खूप चिंता वाटते त्यांची. सोयरा, पुतळा, चिंता करू नका. ते राजे आहेत. सिद्धीला वेढा कितीही आवळला तरी तो फोडून बाहेर निघण्याची क्षमता आहे त्यांच्यात.
ते नक्की यशस्वी होतील. पण आऊसाहेब आपले सगळे प्रयत्न व्यर्थ ठरतायत. होय, आता पन्हाळ्याच्या वेडातून राजांना सोडवायचं कसं? तुम्ही निष्काळजी राहा. राजे लवकरच येतील राजगडावर. आऊसाहेब सरदार आलेत. बोला, काय खबर घेऊन आला आहात? आऊसाहेब, शाहिस्ते खान लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून येतोय. जशी खबर आली त्यावरनं वाटते त्याची मर्जी झाली तर तो रायगडावर बी चाल करणार. मावळात मर्जी मावळ्यांची, मावळात मर्जी आमच्या रणझुंजारांची. अहो परतीची फौज लई मोठी आहे. शाहिस्ते खान मनमानी करणार. त्याचा घोडा चोफेर उदयणार. समद उद्ध्वस्त करत तो राजगडाच्या दिशेने येणार. अहो एकूण तशीच तो तयारी करणार आहे. शाहिस्ते खान घोड्याला आता टाच मारणार. तो घोड्याला टाच मारील, त्याचा घोडा चौफेर उधळेल, परंतु त्याचा लगाम आपले मावळे ओढणार. म्हणजे आऊसाहेब शाहिस्ता खानाला सहजासहजी राजगडावर येऊ द्यायचा नाही. त्याची दमछाक झाली पाहिजे. मग त्याच्यावर हल्ले करायला लागतील. हल्ले करायचेच. मग येणाऱ्या खानाच्या सैन्यावर मी आणि नेताजीराव हल्ला करतो. उत्तम. आणि प्रत्येक वळणावर त्याच्यावर जर हल्ला झाला तर त्याची चाल मंदावर आणि आपल्याला तयारीसाठी वेळ मिळेल. आम्हाला तेच अपेक्षित आहे. कान्होजीराव, तुम्ही आणि येसाजीराव खानाच्या वाटेत येणारी प्रत्येक गावं मोकळी करा. दक्षिणेत उदयाला येऊ पाहणारी मराठ्यांची सत्ता समूळ नष्ट करण्यासाठी शाहिस्ते खान महाराष्ट्रात अहमदनगर इथं आला. प्रजेवर अनन्वित अत्याचार करत शाहिस्ते खान 9 मे 1660 रोजी पुण्यात पोहोचला. 77,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ, सर्व सामान वाहून नेणारे बैल घोडी या सर्वांसाठी प्रचंड चारा, पाणी, अन्न लागणार होतं. आणि हे सर्व मुघल सैन्याला मिळू नये म्हणून मराठ्यांनी पुण्याच्या आसपासचा परिसर बेचिराग करून टाकला. आता पुण्यात मुक्काम करणं अवघड आहे हे शाहिस्ते खानाला कळून चुकलं. मराठ्यांचा हा वार बरोबर बसला होता. त्यामुळे पुण्याच्या उत्तरेला 18 मैलांवर असलेल्या चाकण या ठिकाणी आपली छावणी टाकण्याचं त्याला ठरवलं. चाकांच्या त्या छोट्या गडीचा किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. जेव्हा फिरंगोजी नरसाळा याला शाहिस्ते खान लाखाची फौज घेऊन चालत येत असल्याची बातमी कळली, त्यावेळी जराही न डगमगता त्या झुंजार मावळ्यानं शरण न जाता ती गढी लढवायचं ठरवलं. 56 दिवस पराक्रमांची शर्त करून फिरंगोजीनं किल्ला लढवला. मोगलांनी किल्ल्याची सर्व तटबंदी सुरुंग लावून उद्ध्वस्त करत आणली आणि त्यात कुमक संपल्यामुळं फिरंगोजीनं पांढरं निशाण दाखवलं. एवढा पराक्रमी वीर आपल्या सेवेत असावा असं शाहिस्ते खानाला वाटलं. जहागिरी, धनदौलत देण्याचं आमिष दाखवून त्यानं फिरंगोजीला आपल्या सैन्यात सामील होण्याचा प्रस्ताव दिला. पण फिरंगोजी नरसाळा या महाराजांच्या स्वामिनिष्ठ सेवकानं हा प्रस्ताव थोडकावून लावला. एवढी साधी गडी घेण्यासाठी एवढी मोठी किंमत मोजावी लागणार असेल तर सिंहगड आणि पुरंदर सारखे गडकोट आपण कसे घेणार याचा विचार आता शाहिस्ते खान करू लागला. आइए बेगम साहिबा, आइए बैठिए. हाँ बोलिए. गुस्ताखी माफ हजरत. वो जमींदार सिवा भोसले के मुहिम पर आप हमारे जानशीन बेटे फतेह खान को भेजकर क्या साबित करना चाहते हैं? हम तो तकदीर संवारना चाहते हैं उनकी. पैगम, अभी तो हम सिवा को चुनौती दे रहे हैं. उसे जंग के मैदान में लाकर कत्ल कर देंगे उसका. सिवा खत्म. सिवा तो खत्म हो जाएगा, लेकिन हमारे बेटे को शोहरत हासिल कैसे होगी? सिवा की ये मुहिम मुगलिया सल्तनत की ताकत दोगुनी कर देगी, इसमें कोई दो राह नहीं है. सिवा पे फतेह हमारी ही होगी, लेकिन इस मुहिम के फतेह का ताज हम हमारे जानशीन बेटे फतेह खान के सर पर ही चढ़ाएंगे. वो कैसे? फतेह खान को इस मुहिम का सिपह सालार बनाएंगे और सिवा को शिकस्त देने वाले हमारे फतेह खान का नाम मुगलिया सल्तनत में शान से लिया जाएगा. आपकी मसलियत तारीफ काबिल है,
हुजूर, हमने चाकन पे फतेह हासिल की। इतने दिनों के बाद ही सही फतेह तो हासिल हुई। ऐसे ही सिवा के एक एक किलो को जीतकर स्वराज को हत्या लेंगे। वो सिवा मिल गया तो उसका ये स्वराज अपने आप खत्म हो जाएगा। एक छोटी सी चाकन की गढ़ी जीतने के लिए 2 महीने लग गए। इतने छोटे से किले के लिए इतना वक्त लगेगा तो हम कब पुरंदर जीतेंगे, कब हम कोंढारा जीतेंगे और कब इनका वो राजगढ़ हासिल करेंगे। हमें सिर्फ 20,000 की फौज दे दो। 20,000 हम पकड़ लाते हैं उसे। हाँ अब्बाजान, सिवा कहीं भी हो दबोच लाते हैं उसे। नहीं बेवकूफो, अभी तुम नादान हो, बच्चे हो। ऐसी गलती कभी मत करना। सिवा को तुम इन पहाड़ी इलाकों में कभी भी पकड़ नहीं सकते। अगर ऐसी गलती करोगे तो तुम उन मराठों के जाल में फंस जाओगे, और एक बार फंस गए तो फिर 20 क्या 40,000 की फौज लेकर जाओगे तो भी वापस नहीं आ पाओगे। फिर क्या करें अब्बाजान? इंतजार, बस इंतजार। वो चूहा बाहर निकलने का इंतजार करो। वो मरहटे बहुत होशियार हैं, तेज और चालाक हैं। वो हमसे बेहतर है, इन पहाड़ी इलाकों को जानते हैं। वो जमीन से निकलेंगे या पेड़ों से उतरेंगे। वो हवा जैसे आएंगे और हमला करके आंधी की तरह चले भी जाएंगे। उन्हें इन पहाड़ियों में बसने करना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। ये तो सच है। इसलिए उन्हें दबोच के रखो। उनके एक एक इलाके पर अपना परचम लहराओ। उस सिवा को मजबूर कर दो बाहर खुले मैदान में आने के लिए। इंतजार करते बैठेंगे तो कब आएगा हमारे पकड़ में सिवा? आएगा, जल्दी ही आएगा। अरे क्यों नहीं आएगा? जब हम यहाँ के लोगों का जीना मुश्किल कर देंगे, उन पे जुल्म बढ़ाएंगे, तो उसे हमारे सामने आना ही पड़ेगा। याच धामधुमीत महाबली शहाजीराजे स्वराज्यात येत असल्याची बातमी आली। या बातमीनं सगळेजण आनंदात न्हाऊन निघाले। कित्येक वर्षांनी शहाजीराजांचं दर्शन होणार होतं। जिजाऊंच्या आनंदाला तर सीमाच राहिल्या नव्हत्या। त्यांची नजर शहाजीराजांच्या आगमनाकडे लागलेली होती। शहाजीराजांची भेट जेजुरीच्या देवळात घेण्याचं शिवाजीराजांनी निश्चित केलं। जेजुरीच्या आजूबाजूला 10,000 घोडदळ हजर राहण्याचा हुकूम सोडण्यात आला आणि राजे जेजुरीच्या मंदिरात आले। शोभा, आबासाहेब, राणीसाहेब आठवतं? तुम्ही थोरल्या संभाजीराजांना 4-8 दिवस घेऊन जातो म्हणाला होता। त्यावेळी आम्ही मोठ्या ऐटीनं म्हणालो होतो की आम्ही थोरल्या भावाला घडवतो आणि तुम्ही धाकट्या शिवाजीला तयार करा। बघू तरी कोण तयार होतं ते। राणीसाहेब, तुम्ही एकटं असताना देखील शोभानं उत्तम घडवलं। अगदी चपळ, चाणाक्ष आणि पोलादी बनवलं। त्यांच्याकडून प्रचंड असा पराक्रम करून दाखवला। आपल्याला अजून खूप मजल मारायची आहे। बरं महाराज, यांना ओळखलत का? हे बाळराजे, तुमचे नातू संभाजीराजे। वा वा, किती तेजस्वी आणि देखणे आहेत संभाजीराजे। प्रणाम आबासाहेब। सोयरा, पुतळा, कशा आहात? आहोत बरे राजे। शिवबा, तुम्हाला भेटण्यास आम्हा सगळ्यांचा जीव कासावीस झाला होता। आऊसाहेब, आम्ही सुखरूप परतलो ते तुमच्या आणि आबासाहेबांच्या आशीर्वादानेच। राजे, रात्र वैऱ्याची असते, पण आम्हाला तर दिवसही वैऱ्याचा होता। आबासाहेब, आता आम्हाला स्वराज्याची किंचितही फिकीर नाही। आऊसाहेबांचे दप्तरावर तर बारीक लक्ष असतेच, पण प्रसंग बाका आला तर आऊसाहेब मोहिमेवर जायला देखील सज्ज होत्या। आम्ही पन्हाळ्यावर अडकलो असताना शाहिस्ता खानाच्या ठाण्यावर हल्ले करून त्याला त्यांनी जेरी सांडले आणि त्याची चाल मंदावली। लखोजी राजे जाधवांच्या कन्या आहेत आमच्या राणीसाहेब। त्यांच्या रक्तातच शौर्य आहे।
वेळ पडली तर स्वराज्यासाठी रणांगणात रक्त सांडायलाही मागं बघणार नाही आम्ही. आम्हाला त्याबद्दल जराही शंका नाही. राजे, किती वर्ष लोटून गेली, असं वाटतं की स्वतःच प्रतिबिंब पाहत आहे आरशामध्ये. आणि अगदी 30 वर्षांपूर्वीच काय राणी साहेब. होय महाराज, शिवाजी राजे तुमच्यासारखेच आहेत. आजपर्यंतचा तुमचा पराक्रम ऐकून ऊर भरून यायचा. केव्हापासून डोळे तरसत आहेत तुम्हाला पाहण्यासाठी. आबासाहेब, शहाजीराजे जेजुरी गडावरील खंडोबाच्या दर्शनावरून राजगडावर आले. सर्व माचीवरून फिरून स्वतः सारा गड नजरेखालून घातला. गडाचा लावलेला बंदोबस्त पाहून महाराज आनंदित झाले. दप्तराची व्यवस्था ऐकून त्यांचा ऊर भरून आला. शिवाजीराजेंच्या पराक्रमाची ख्याती ऐकून त्यांची छाती अभिमानानं फुलून आली. मोरोपंत, राजांचे गड किती? शिबांगीसह मजबूत असे 60 गड आहेत राजे. आणि पागा? 15,000ची खडी पागा आहे महाराज. राजे, तुम्ही गलबते बांधलेत. होय आबासाहेब. असं चांगलंच केलं. गलबते वाढवून घ्या, पागा देखील वाढवा. राजे, आता पसारा वाढलेला आहे आणि पुणे सुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही. तेव्हा रायगडाचं बांधकाम चालू आहे ना? जी आबासाहेब. ती अव्वल दर्जाची जागा आहे, तिलाच राजधानी करा. आम्ही तंजावर पर्यंत प्रदेश काबीज केलेला आहे, तो एकोजीराजे सांभाळतीलच. राजे, एक ना एक दिवस लाखोंची फौज घेऊन मोघल दख्खनेत उतरणार हे नक्कीच. त्यासाठी आपल्याला एकत्र लढावे लागणार आहे. तुम्ही आणि एकोजीराजे एकत्र झालात तर नर्मदेपासून तंजावर पर्यंतचा मुलूक फक्त मराठ्यांचा असेल आणि पुढचं लक्ष दिल्ली. हो, दिल्ली. जगदंबेच्या कृपेनं आमचं स्वप्न तुमच्या हातून पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे राजे. जी आबासाहेब, आपलं स्वप्न जरूर पूर्ण होईल याची खात्री बाळगावी. याची आम्हाला खात्री आहे राजे. राजगडावर आऊसाहेब, राजे, नेताजी, कान्होजी, तानाजी, येसाजी, फिरंगोजी, महादेव असे मातब्बर जमा झालेले होते. आता शाहिस्ते खानाच्या हालचालींवर नजर ठेवली जात होती. शाहिस्ते खानाचा बंदोबस्त कसा लावायचा याबद्दल मसलत चालू होती. आऊसाहेब, शास्ता खानाच्या मोहिमांवर मोहिमा सुरूच आहे. आम्ही त्याला रोखण्याचा प्रयत्न देखील करतोय. पण आऊसाहेब, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सरदाराशी जर आम्ही झुंजण्यात वेळ खर्च करत राहिलो तर मुघल कधी आणि कसे संपणार. म्हणूनच आता थेट लाल महालात घुसून शाहिस्ते खानाला आमच्या तलवारीखाली घेण्याचा आम्ही मनसुबा आखलाय. जर शाहिस्ते खानाला मराठ्यांच्या तलवारीचं पाणी पाजलं तर मुघलांचा माज उतरेल आणि आपल्या स्वराज्याचा दिल्लीमध्ये धाक निर्माण होईल. राजे, या गरिमांना मराठ्यांच्या तलवारीच्या पात्याची चमक दाखवाच. स्वराज्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं वाटतं आम्हाला. हो आऊसाहेब. लाल महाल तर तुमच्या पायाखालचा आहेच. तुम्हाला लाल महालाची खडानखडा माहिती आहे. हो आऊसाहेब. या मोहिमेवर जाणकार माणूस हवा. म्हणून राजे, या मोहिमेचं नेतृत्व तुम्हीच करा. हो आऊसाहेब. लाल महालाचा काना कोपरा माहित आहे आम्हाला. तो शाहिस्ते खान कुठेही असला तरी त्याचा शोध घेऊन त्याला नेस्तनाबूत करू. तुम्ही मनात आणाल ते सर्व पार पाडाल याची खात्री आहे आम्हाला. आऊसाहेब, ही मोहीम लई जिकरीची आहे. यात राजांना काही दगाफटका झाला तर नग आपल्या स्वराज्याचं काय होणार. राजमाता म्हणून मिरवण्यापेक्षा रणांगणी धारातीर्थी पडलेल्या वीराची माता म्हणून अभिमानानं मिरवू आम्ही. निश्चिंत रहा. राज, कोण फकीर आले बेटा? बोला, काय खबर? मस्त कलंदर ले लकड़ी घुस अंदर.
अष्टमी के रात दूल्हा भांग पी के सोएगा और बारात मदहोश हो जाएगी. राजे, कसली खबर? आणि हे फकीर कोण? आऊसाहेब, ओळखलं नाहीत आपण यांना? आम्हाला वाटलंच होतं. हे आपले बहिर्जी नाईक. काय? बहिर्जी? भले शाबास. बहिर्जी, अष्टमीच्या रात्री त्या पुण्यात बसलेल्या सैतानाला मराठे वरात कशी काढतात ते आपण दाखवूच. बाकी तयारी कुठवर आलीये? राज, सगळी तयारी झाली. आपली सगळी माणसं, आपले सगळे गुप्तहेर जागोजागी पेरल्यात. बाकीची व्यवस्था आपला निष्ठावंत इब्राहिम खान यानं नीट लावल्या. आता लग्न बी लावू आणि त्याची वरात बी काढू. या मोहिमेसाठी तुम्ही कोणते शिलेदार निवडलेत राजे? आऊसाहेब, ज्याच्या नुसत्या नावाने शत्रूला धडकी भरते आणि ज्यांना आमची सावली समजली जाते ते सरसेनापती नेतोजी पालकर. ज्यांची एकाग्रता कधीही भंग पावत नाही असे शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचे जाणकार असलेले प्रधान मोरूजी पंत पिंगळे. अफाट ताकदीचे आमचे बालमित्र तानाजी मालुसरे. शत्रूचा वार आमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तटबंदी म्हणून उभे राहणारे आमचे अंगरक्षक येसाजी कंक. स्वराज्याचा भगवा खाली पडू न देणारा, त्यासाठी जीवाची बाजी लावणारा सर्जेराव जेधे. ज्याचा सुरा अंधारातही आवाजाचा भेद घेतो असा चांदजी जेधे. आणि आवाज न करता बिबट्यासारखी शत्रूची मानकुटी पकडणारा कोयाजी पांदाल. उत्तम, योग्य शिलेदार निवडले आहेत तुम्ही राजे. स्वराज्यासाठी नेहमी जीवावर उदार असतात ही मंडळी. आऊसाहेब, राजांनी उभा केलेले स्वराज्य आहे म्हणून आम्ही सगळे आहोत. आपली रयत सुखा समाधानाने जगू देल, परकीयांचा जुर्म अत्याचार कमी होऊ देल आणि हा स्वराज्याचा भगवा असाच सतत गगनात फडकत राहावा हेच स्वप्न घेऊन जगतोय आम्ही सगळे. पण राजे, या मोहिमेच्या पुढच्या नियोजनाचं काय? पंत, आऊसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या मोहिमेचं नेतृत्व आम्ही स्वतः करणार. लाल महालात आम्ही खुद्द शिरून शाहिस्ते खानावर छापा मारणार. जर शाहिस्ते खान आमच्या तलवारी खाली येऊन मेला तर एका दिवसात आपला मुलूक मोकळा होईल. पंत, कामगिरी अवघड आहे पण मुश्किल नाही. अहो, असू दे की कामगिरी अवघड. मोहिमेवर जायचं आणि ते बी तुमच्या संग. आणि काय पाहिजे आम्हाला? अहो, मरणाला बी झुंजवून यमाला बी रेड्यावरून परत पाठवणारी जात आहे आमची मावळ्यांची. वयराज, आमच्यासारख्या समशेरी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी जीव द्यायला तयार असताना कुठली अवघड मोहीम? तुम्ही फक्त आज्ञा करा. दैव सोबत असेल तर आपण ही मोहीम नक्कीच फत्ते करू. पंत, मनगटात सामर्थ्य असतं त्यांनी दैवाच्या गप्पा मारायच्या नसतात. आपण योग्य नियोजन आणि आपल्या पराक्रमानं ही मोहीम फते करू. मनातलं बोललात आऊसाहेब. आणि येसाजी तानाजी सर्जेराव, ही मोहीम मारायची म्हणजे लाल महालाची पुरती माहिती असली पाहिजे. जी, ज्या लाल महालात शाहिस्ते खान तळ ठोकून बसला आहे त्या लाल महालात राजांचं बालपण गेलंय. तिथला त्यांना खडा आणि खडा माहीत आहे. तुम्ही सगळे समशेरीचे धनी आहात परंतु लाल महालाचे जाणकार नाही आणि म्हणून या मोहिमेचं नेतृत्व राजेच करतील. जशी आपली आज्ञा आऊसाहेब. राजे, स्वराज्याचा विचार करता या मोहिमेमध्ये शौर्य, ताकद, पराक्रम, धैर्य आणि बुद्धिमत्ता यांचा कस लागणार आहे, लक्षात ठेवा. परंतु प्रसंगावधान हे जास्त गरजेचं आहे, जे तुमच्यामध्ये कमालीचं आहे. मोहिमेत कोणत्याही क्षणी बाका प्रसंग उद्भवू शकतो. जिथे योग्य निर्णय घेण्याची गरज आहे, जे तुमचं कसब आहे राजे. तुम्ही योजलेल्या मोहिमेत आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच. आई भवानीची कृपा आणि आमच्या मायेचं कवच. खानालाच काय, काळाला पण फोडता येणार नाही. राजे, आम्ही आपणास आज्ञा करतो, शाहिस्ते खान नावाच्या मुघली माजलेल्या हत्तीची शिकार करा आणि तीही त्याच्या कळपात घुसून. सुभेदार, आपल्या सगळ्या शिलेदारांना गडावर बोलवून घ्या. आता बघेल मुघली छावणी गनिमी काव्याची साथ, भगव्याचा ध्यास आणि त्याकरता तुटून पडणारे स्वराज्याचे वाघ. हर हर महादेव.
400 मावळ्यांसह स्वतः पुण्यात जाऊन लाल महालात आत घुसून हल्ला करायचा आणि शत्रूला मारून पुन्हा कोंढाणा किल्ल्यावर परत यायचं, ही स्वप्नातही अशक्य वाटणारी योजना महाराजांनी आखली. महाराजांनी एका मराठी सरदाराच्या मुलाचं लग्न असल्याचा बनाव रचला आणि वऱ्हाड कात्रजवरून न्यायचं ठरवलं. साधारणतः 200 मावळे वऱ्हाड म्हणून पुण्यात घुसले. 200 मावळ्यांना 10-10च्या तुकडीत विभागण्यात आलं आणि या तुकड्या विविध ठिकाणाहून पुण्यात घुसवण्यात आल्या. मोगल लष्करी ठाण्यातील पहारेकरांनी अडवल्यावर दुसऱ्या मुघल सरदाराचं नाव सांगून आत नेण्यात आलं. एका तुकडीनं सगळी शस्त्र गवताच्या 5-6 गंजीत गुपचूप लपवून ती आत पुण्यात आणलेली होती. प्रत्येक तुकडीला काही परवलीचे शब्द म्हणजेच कोडवर्ड्स दिले होते. प्रत्येक तुकडीची लपण्याची ठिकाणं ठरलेली होती. या व्यतिरिक्त 100 मावळ्यांची एक तुकडी आडमार्गानं कात्रज घाटात पोहोचली. त्यांनी जवळपास 100 बैल आणलेले होते आणि त्यांच्या शिंगानं मशाली बांधून त्यांना तयार ठेवलेलं होतं. पाठलाग झालाच तर त्या मशाली पेटवून मोगलांची दिशाभूल करण्यासाठी बंदोबस्त ठेवलेला होता. आणि हल्ल्याचा तो दिवस सुजाडला. इब्राहिम खानाच्या तुकडीबरोबर स्वतः शिवाजीराजे पुण्यात पोहोचले. लग्नाच्या वरातीतून लाल महालात पोहोचायचं, इशाऱ्याची वाट बघायची आणि इशारा मिळताच तिथून लाल महालामागे असलेल्या भटारखान्याची कच्च्या विटांची भिंत फोडून थेट लाल महालात प्रवेश करायचा आणि खानाला संपवायचं, अशी अत्यंत धाडशी योजना आखली गेली. आणि अखंड भारतवर्षातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली. या हल्ल्यात शाहिस्ते खानाची नुसती बोटच तोडली गेली नाहीत, तर या हल्ल्यात शाहिस्ते खानाचा मुलगा आणि जावई देखील मारले गेले. आता शाहिस्ते खान प्रचंड घाबरलेला होता. त्याला त्याच्या जीवाची भीती वाटू लागली. त्यानं आता पुणे सोडण्याचा निर्णय घेतला.
नूर क्यों बदल गया है आपके? और आप क्या बोल रहे थे शहजादे? आप लाएंगे सिवा को? शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां पदावत, ये आज क्या देख रहे हैं? हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों की फौज के सूबेदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। और देखो, ये है हमारे मामू जान, अमीरो उमराओ शाही खान साहब। सबसे शर्मनाक बात ये है शहजादे कि सिवा ने इनके लाल महल पर छापा मार के इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई। सिर्फ 3 उंगलियां ही खोली पड़ी ने। ये है हमारे सिपह सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा। मराठों के मार के तख्त इन्होंने सिरे पे नहीं पीठ पर खाए हैं। और ये देखो, ये है सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर। सिवा सूरत आया तो ये तुम दबा के भाग गए। और ये देखो, ये हबशी फौलाद खान, इनके हथेली पे मिठाई रख के सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गया। हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने। और ये देखो, कारतलफ खान, ये रसूल बेगरुजगानी, ये मुगले आतिश तरबियत खान, और ये खान जहां बहादुर खान कोकण ताज, ये बूंदी नरेश दाऊ सिंह हाड़ा, ये रणमस्ता खान, ये केसर सिंह, ये सैयद मुनव्वर खान बारहा, तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज़्बेकी, हाफसी मुगल फौजमंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी है, सारी इज्जत मिट्टी में मिला दी। क्यों सिवा को फतेह हासिल होती है? हमारी तरह गोला बारूद, हाथी, घोड़े, खजाना, तोहफे सिवा के पास कुछ नहीं है, फिर भी फतेह हासिल होती है उसे। क्यों? मैं पूछता हूं, क्यों? इस क्यों का मतलब तुम्हें कभी समझ नहीं आएगा शहजादे। तुम कभी समझ ही नहीं पाओगे। औरत, शराब, नाच गाना, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी भी समझ नहीं पाओगे। इस सिवा ने मजबूत किले बनाए, मजबूत अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंगे बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कहीं ज्यादा न जीतने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने। हमने सिवा के लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जाबाज मराठों ने उस पर थूक दिया। आज तक दुनिया की हर एक चीज खरीद सकते थे हम, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। वो रुकते नहीं, वो थकते नहीं, वो झुकते नहीं और वो बिकती भी नहीं। सिवा आग है, आग, चालाक है, दगाबाज है, मगरूर है, मक्कार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह सफेद है और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह आसमां को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे के हम खुशनसीब हैं। खुशनसीब इसलिए है कि हमें दुश्मन भी मिला तो सिवा जैसा। उसे कोई शिकस्त नहीं दे सकता शहजादे, उसे कोई शिकस्त नहीं दे सकता। समझ गए तुम? या अल्लाह।
आणि अचाट साहस या गुणांच्या बळावर अत्याचाराच्या विरुद्ध अनाचाराच्या विरुद्ध लढण्याची वेळ येईल तेव्हा छत्रपतीच भारतवर्षाचे मार्गदर्शक ठरतील. शिवराय धार्मिक होते पण धर्मांध नव्हते. त्यावेळची लढाई ही अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध होती. रयतेच्या स्वराज्यासाठी होती. ते कुठल्या धर्माविरुद्ध अजिबातच नव्हती. तसं असतं तर महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार नसते आणि औरंगजेबाच्या पदरी हिंदू सरदार नसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाचा जागर करण्याचा हा मावळा कोल्हापूरचा एक छोटासा प्रयत्न. स्वराज्यासाठी बेभान होऊन लढलेल्या, स्वराज्यासाठी प्राणांची. तर आता आमचं बघून झालेलं आहे इथं व्हिडिओ तुम्ही पण बघितला असेल. नाटक आहे. नाटक म्हणजे सजीव देखावा आहे तो. ते कसा वाटला तुम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा मला. आता मी आता पुढे जातो आहे. पुढे येऊन पेठेत पण जायला मला मिरवणूक आहे तिथे ॲक्च्युली. तर तिथे जाऊया. व्हिडिओ पण मोठी करायची नाही. ऑलरेडी व्हिडिओ नाटक भरपूर मोठा असल्यामुळे व्हिडिओ मोठे होते. पुढची व्हिडिओ छोटी करणार आहे मी, जास्त मोठी करणार आहे. तर पुढे जायला लेट्स गो.